नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. योग साधना आपल्या शरीरावर कसा परिणाम करते, आपल्या मनावर कसा परिणाम करते, या सगळ्याबद्दल आपण बोलतो आहोत. याचा एकंदरीत आपण उपयोग कसा करून घेऊ शकतो, किंबहुना ही साधना कशी करायची यावर सुद्धा सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. स्वास्थ्य साकल्य हा आपला विषय आहे आणि या विषयाअंतर्गत आज आपण बोलणार आहोत प्राणसाधनेवर. प्राणसाधना कशी करतात, तिच्या मागचं रहस्य काय आहे, त्याने आपलं आरोग्य चांगलं कसं असू शकतं, यावर आपण बोलतोय. आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर उल्का नातू, स्त्रीरोगतज्ञ आणि योगतज्ञ. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत. प्राणसाधना असा आजचा आपला विषय आहे. मुळात ही प्राणसाधना म्हणजे काय, प्राणायाम कुणी करायचा, कसा करायचा, काय सांगाल? रश्मी, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याच वेळेला प्राणायाम साधना करताना आपण म्हणतो की प्राणायाम म्हणजे काय, तर श्वासायाम या अर्थानेच आपण त्याच्याकडे पाहत असतो की श्वास घ्यायचा कसा, सोडायचा कसा, हे शिकणं म्हणजे प्राणायाम आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. पण ते तसं नाहीये मंडळी. कसं आहे माहिती आहे ना, आपण जन्माला येतो ते श्वास कसा घ्यायचा हे शिकवायला लागत नाही. त्यावेळेला जन्माच्याच वेळेला रडून आपण आम्हाला श्वास घेता आलाय हे जगाला जाहीर करत असतो. त्यामुळे श्वास घ्यायला शिकणं ही प्राणायाम साधना नाहीये. विवेकानंद म्हणत की आपण सगळेजण प्राणायाम म्हणून जी साधना करतो ती प्राणायाम नसून श्वासायाम आहे. हे जर विवेकानंद म्हणत तर आपल्यासारख्याची साधना श्वासायामापर्यंतही पोचत नाही असं म्हणावं असं वाटतं. प्राणायाम म्हणजे त्याचा तुला अर्थ ऐकून मजा वाटेल. प्र अधिक अन अधिक आयाम असा हा शब्द तयार झालाय. प्र म्हणजे प्रकर्षाने, अन म्हणजे श्वासोच्छ्वास करणं आणि आयाम म्हणजे त्याची गती लांबवणं, थांबवणं, वाढवणं इत्यादी. म्हणजेच श्वासाच्या गतीवरती आणायचं नियंत्रण म्हणजे झाला प्राणायाम. प्राणायाम म्हणजे शरीर जे ताब्यात आणायचं आहे किंवा श्वास जो ताब्यात आणायचा आहे, श्वसन नियंत्रण जे करायचं आहे ते केवळ मनोनियंत्रणासाठीच. म्हणजे बरेच जण म्हणतात मला राग येतो, संताप येतो, भावनांना आवर घालणं मला शक्य होत नाही, तर त्याच्यासाठी सांगितलेली ही साधना आहे प्राणायाम साधना. पण मग ती कोणी करायची, कशी करायची? प्राणायाम साधना कुणीही करू शकतो. म्हणजे आणि कुठे करायची, तर माझे गुरुजी गमतीने म्हणतात मनी वनी कोणी कुठेही केलेली चालते. म्हणजे मनाने करणं हे महत्त्वाचं आहे. सर्वात अधिक महत्त्वाचं ते आहे की श्वासावर गती नियंत्रण करायची आहे, पण ती मनापासून करायची आहे, ते सर्वात महत्त्वाचं. आणि प्राणायाम करत असताना त्याचे काही असे नियम आहेत का, की त्याचा एक असा एक प्रकार, कशा पद्धतीने ते सुरुवात करायचा, त्याचा मध्य आणि त्याचा शेवट, याचे काही नियम आहेत? प्राणायाम साधना, मी मगाशी तुला म्हटलं तसं की प्राणायाम एकदम शिकवता येत नाही, एकदम करता येत नाही आणि गुरूंनी सांगितल्याशिवाय तर तो कधीच करू नये. त्याचे नियमसुद्धा अत्यंत काटेकोरपणे आखले गेलेले आहेत आणि ते फॉलो करावे अशी अपेक्षा आहे. पण एक महत्त्वाचं सांगते की तंत्राचा अवडंबर फार न माजवता सुद्धा प्राणायाम खूप चांगला आणि व्यवस्थित करता येतो. पण प्राणायाम करणं हे श्वासाशी खेळ असल्या कारणाने यथा सिंहो गजो व्याघ्रो भवेत वश्य शनै शनै तथैव सेवितो वायू अन्यथा हंती साधकम. म्हणजे काय की जसं वाघ सिंहांना आपल्याला ताब्यात आणताना हळूहळूच आणायला लागतं, त्याप्रमाणे श्वास नियंत्रण करायचा आहे तो सुद्धा हळूहळूच करायला पाहिजे. त्याची जी पद्धत घालून दिलेली आहे, श्वास घेण्याच्या क्रियेला योगशास्त्रामध्ये पूरक असं संबोधलं जातं. त्याच्यामध्ये थोडा थांबा घ्यायचा आहे, त्याला कुंभक असं म्हणतात. त्यानंतर श्वास सोडण्याच्या क्रियेला योग परिभाषेमध्ये रेचक असं म्हटलं जातं आणि त्यानंतर पुन्हा आपला श्वास थोडा वेळ थांबतो त्याला बहिर्कुंभक असं म्हटलं जातं. पूरक आणि रेचकाच्या मध्ये जे आपण थांबतो त्याला आंतरकुंभक असं म्हटलं जातं. अर्थात पूरक, कुंभक, रेचक याचं जे प्रमाण आहे ते योग ग्रंथांनी आपल्याला सांगितलेलं आहे, एका अक्षरास दोन. पण शक्यतोवर गुरुपदिष्ट मार्गेनं म्हणजे सांगितल्याप्रमाणे, गुरूंनी शिकवल्याप्रमाणे ही साधना करणं अपेक्षित आहे. कारण प्राणशक्तीचं नियंत्रण वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का, की जर त्याची पद्धत नीट नाही आपण अंगीकारली तर काय काय होऊ शकतात? आपल्याला हठप्रदीपिकेनी चक्क इशारा ठेवून ठेवलेला आहे की अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवः. पण प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत. म्हणजे जर नीट केलात
तर रोगांपासून मुक्ती मिळवणं शक्य आहे. पण अयुक्त अभ्यास म्हणजे जर तुम्ही नीट केला नाही प्राणायाम तर मात्र साधनेचा नाश आणि साधकाचा सत्यानाश ठरलेला आहे. गृहीत धरून चाला. ते सांगितल्याप्रमाणे नीटच केली गेली पाहिजे साधना. त्याच्या काही मुद्रा आहेत? प्राणायामाच्या नक्कीच काही मुद्रा आहेत आणि आपण आता चित्रात पाहून घेऊया की प्राणायामासाठी आपण करतो ती आहे अंगुली मुद्रा. आणि अंगुली मुद्रा ही मुख्य मुद्रा मानली जाते. आता तुम्ही या चित्रात पाहता आहात की सुखासन ह्या मुलीने धारण केलेलं आहे. अगदी सहज साधी सोपी बैठक. येथे पाठकणा समस्थितीमध्ये आहे. डोळे शांत मिटलेले आहेत. लक्ष तिने आपल्या श्वासावर एकाग्र केलेलं आहे. एक हात जो आहे म्हणजे डावा हात तो गुडघ्यावर ठेवलेला आहे. द्रोण मुद्रा या स्थितीमध्ये उजवा हातावरती तिने घेऊन दाखवला आणि उजव्या हातात आपण पाहतो आहोत की पहिली 2 बोटं दुमडलेली आहेत. अंगठा आणि शेवटची 2 बोटं ही सरळ आहेत. याला अंगुली मुद्रा किंवा प्राणायाम मुद्रा किंवा प्रणव मुद्रा असं संबोधलं जातं. आता या मुद्रेत तुम्हाला दिसतंय की उजवा जो अंगठा आहे उजव्या अंगठ्याने आपल्याला उजवी नाकपुडी बंद करणं शक्य होतं. शेवटच्या 2 अंगठ्याने आपल्याला डावी नाकपुडी बंद करता येते. आणि क्रमाक्रमाने या दोन्ही बोटांचा तुम्ही सराव व्यवस्थित जर केला तर त्या अनुषंगाने प्राणायाम साधना अंगुली मुद्रेचा वापर करून आपल्याला चांगली साध्य करता येते. या अनुषंगाने प्रश्न आहेत आपल्या प्रेक्षकांचे काही. पहिला प्रश्न कुठला आहे ते बघूया. माझं नाव श्रद्धा पंडारे. माझा प्रश्न योगाविषयक आहे. योगाचं एखादं आसन करताना म्हणजे आपल्याला त्रास होतो, जसं आपले पाय वगैरे दुखतात पाय फोल्ड केल्यामुळे, तर ते योगाचा जो तो प्रकार आहे तो आपण नियमित करणे योग्य आहे की काही कालावधीने काही आवर्तने घेऊन तो करणे योग्य आहे? काही वेळेला सुरुवात केल्यानंतर त्रास होऊ शकतो, तर त्यांनी असं विचारलंय की किती वेळ करायचा की आवर्तनं करायची, त्याची काय आदर्श परिस्थिती आहे? हा प्रश्न खूप चांगला आहे. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षात येतं की आपल्याला काही आसनाची सवय नसते. अगदी उदाहरण घेऊया की वज्रासनामध्ये आपल्याला दोन्ही गुडघ्याच्या जे घोटे आहेत त्याच्या खाली कळ लागल्यासारखं होतं. बराच वेळ बसून राहता येत नाही. अशा वेळेला त्या आसनाची अधिक आवर्तनं करणं सुद्धा चांगलं होऊ शकतं. शलभासन आहे. शलभासन करताना आपल्याला बराच वेळ आसन ते टिकवून धरता येत नाही. मग त्या आसनाची अधिक आवर्तनं करणं सुद्धा प्रॅक्टिकल होऊ शकतं. आणि शेवटी काय माहिती आहे ना, आसनाचं तत्व काय आहे? स्थिर सुखम आसनम. स्थिरता, सुखमयता आणि एकाग्रता या 3 गोष्टी जर आसनाच्या माध्यमातून आपल्याला साध्य करायच्या असतील तर शरीरात कुठे अवघडलेपणा आणि दुखरेपणा जर जाणवत असेल तर ती आसनाची अंतिम स्थिती बराच वेळ गाठून ठेवणं आपल्याला कठीण होतं. त्यामुळे स्थिरता आणि सुखमयतेसाठी आसनाची आवर्तनं केली तरी चालेल सुरुवातीला. पण उद्देश काय असणार आहे तर आसनजय. बराच वेळ आपल्याला त्या आसनाच्या स्थितीमध्ये स्थिरता आणि सुखमयता प्राप्त करता आली पाहिजे. विचारशून्य अवस्थेपर्यंत पोचता आलं पाहिजे. प्रयत्न शैथिल्यात अनंत समापतीभ्याम हे तत्व आहे. आणि त्याचा फायदा नंतर काय होणार आहे? ततो द्वंद्वान अभिघातः, म्हणजेच आयुष्यातली द्वंद्व जी आपण सगळीच फेस करत असतो, या द्वंद्वांवरती थोड्याफार प्रमाणात का होईना आपल्याला मात करता येणं शक्य होऊ शकतं. एक खूप वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की ही साधना आहे, त्याच्यामुळे ती रोज करावी लागणार. त्याच्यासाठी आत्ताच्या धकाधकीच्या काळामध्ये आमच्याकडे तेवढा वेळ नाही. मग आम्ही हे कसं काय सगळं नियोजन करायचं? हा प्रश्न अगदी चांगला आहे. कारण मागच्या वेळी आपलं मला वाटतं रश्मी हे बोलणं झालंय की वेळ आणि कर्ज हे शेवटी आपल्याला काढावंच लागतं. पण तरी पण आपल्या प्रेक्षकांना मी एक सांगू इच्छिते की किती छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा. लक्षपूर्वक जर पाहिलं तर आपण त्यातला वेळ जो आहे ना तो अक्षरशः पकडू शकतो. म्हणजे बघा, अगदी उठल्या उठल्या पटकन अंथरुणातून उठून आपल्याला बाहेर पडावंसं वाटत नाही. आपल्याला थोडासा आळस आलेला असतो. अशा वेळेला अंथरुणातच बसल्या बसल्या सांधे सैल करणारी पवनमुक्तासनं तिथल्या तिथे करून टाकावी. बरोबर. उठल्यानंतर आपण आपल्या कामाला लागतो. मनातल्या मनात आपण जे काही आपण साधना ज्या दैवताची करत असाल किंवा गुरूंची करत असाल, जो काही गुरुमंत्र मिळालेला असेल, काही असेल, साध्या पोळ्या करताना सुद्धा जर गृहिणींनी मनातल्या मनात मंत्र पुटपुटायचं ठरवलं
वाईट विचाराची संख्या निश्चितच कमी होईल आणि केलेल्या कामामध्ये मन अधिक एकाग्र होऊ शकेल. जर आपल्याला घरात आंघोळ करून पूजा करून घरातून बाहेर पडायची सवय असेल तर निरांजन लावते क्षणी त्याच वेळेला ज्योतित्रटकाची जी क्रिया आहे ती त्याच वेळेला पटकन आपण पार करू पाडू शकतो. शकतो, बरोबर करू आहे. शकतो. होईल काय की येणारे मनातले निगेटिव्ह विचार त्या वेळापुरते का होईना आपण बाजूला ठेवू शकतो. कृतीमध्ये अधिक समरस होऊ शकतो, एकाग्र होऊ शकतो. आपल्या आयुष्याला साधनेला एक प्रकारचा दर्जा आपणच मिळालेल्या वेळात प्राप्त करून देऊ शकतो. पण आता ह्या सगळ्या बरोबर ना योगाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार हल्ली ऐकू येतात. खरं तर योग करत असताना तुम्हाला एक काय म्हणत निवांतपणा असणं फार गरजेचं आहे, त्यावेळेला विचार नकोत. पण हल्ली म्युझिकच्या तालावर सुद्धा योग केलं जातं, ज्याला पॉवर योगा म्हटलं जातं. तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मुळात हे असे प्रकार आहेत का, आणि असले तर ते कितपत योग्य आहेत, काय सांगाल? फार गमतीशीर प्रश्न आहे रश्मी हा. मी तुला सांगते, आजकाल इतके प्रकार कानावर येतात. ॲक्वा योग कोणी मला परवा विचारलं, हा काय असतो नवीन? काय पाण्याखाली बसून किंवा पाण्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची आसनं करायची. किंबहुना एक डॉग योग, डोगा म्हणून सुद्धा मध्यंतरी कानावर आलं. म्हणजे काय की पाळीव प्राण्यांना वेगवेगळी आसनं शिकवायची आणि त्यांच्या जोडीला आपण ती करायची. आता हे असे विचित्र प्रकार, आता तू पॉवर योगाचं म्हटलंस, कुणाला नावं ठेवणं हा आपला उद्देश नक्कीच नाहीये. मुद्दा काय आहे की जो ऋषीमुनींनी आपल्याला सांगितलेला योग आहे किंवा जी साधना आहे ती जर पॉवर असेल तर ती फक्त मनाची ताकद मिळवण्यासाठी सांगितलेली साधना आहे. त्यासाठी हठप्रदीपिकेने आपल्याला 84 लक्ष आसनं सांगितलेली आहेत. म्हणजे जवळपास सृष्टीमध्ये किंवा पृथ्वी तलावर जे जे काही जीव प्राणी आहेत त्यांच्या नावावरून ही आसनं निर्माण झालेली आहेत. अशी 84 लक्ष ही आसनं आहेत. मग आता ही सगळी आसनं आम्ही रोज करायची का? शक्य तरी आहे का? कुणाला अजिबातच नाही. पण आपल्यासाठी साधनेचं हे पथ्य पाळायचंय की योग कुठलाही मार्ग तुम्ही निवडा, पण तो आपल्याला शेवटी मानसिक शांतीकडे नेणारा असला पाहिजे. आणि ऋषी मुनींनी सांगितलेला ऑथेंटिक जो मार्ग आहे तो केव्हाही त्यांच्या साधनेतून सिद्ध झालेला मार्ग आहे, केवळ शरीरावर फोकस करणारा तो नाहीये. म्हणून कुठलेही फॅन्सी प्रकार असे निवडण्यापेक्षा आपल्या जवळपास जे कोणी ऑथेंटिक असं म्हणूया आपण एखाद्या योगशास्त्राचे शिक्षक फॉलोअर्स असतील तर जरूर त्यांनी सांगितलेला मार्ग आपण निवडू शकता. धकाधकीचं आयुष्य आहे, स्पर्धा खूप वाढलेली आहे, त्यावेळेला कधी कधी असं होतं की मला खूप राग येतो, माझ्या रागावर माझं नियंत्रण राहत नाही. आणि काही जणांची तर अशी सवय असते की तो राग व्यक्त सुद्धा करत नाहीत, आतल्या आत तो तसाच राहतो. यावर काय उपाय आहे? आपल्या शास्त्रांनी आपल्याला छोटे छोटे खूप छान उपाय सांगितलेले आहेत की ज्या योगे आपल्याला आपल्या भावनांवरती ताबा मिळवणं शक्य असतं. काय असतं की आजूबाजूची परिस्थिती अजिबात बदलत नसते. आपण चिडतो, आपण रागावतो, आपण संतापतो, समोरच्याला त्याचा काही परिणाम होईलच याची आपण खात्री देऊ शकत नाही. जगाला बदलणं आपल्या हातात अजिबात नाही. बदलू कोणाला शकतो? आपण आपल्याला बदलू शकतो. योग या शब्दाची व्याख्याच ती आहे की योगेन आत्मदर्शनम. आपल्या स्वतःला आपल्याला निहाळायची ही साधना आहे. स्वतःतले दोष, मी दुसऱ्यावर चिडते, रागावते, याचा अर्थ प्रॉब्लेम इज नॉट विथ मी, प्रॉब्लेम इज मी ओनली. मीच हा जगाच्या दृष्टीने जर प्रॉब्लेम होत असेल तर कदाचित त्याचं उत्तर मला माझ्या साधनेत सापडू शकतं. त्या क्षणी रागाला असेल तर डोळे मिटून घ्यावे. कपालभातीची एक 20 ते 25 आवर्तनं नक्की करावी. त्याचं प्रात्यक्षिक आता आपण बघून घेऊया. आपलं कपाळ तेजस्वी असावं, श्वसन मार्ग शुद्ध आणि मोकळा व्हावा, यासाठी कशी करायची कृती बघा. पोटाला हलकासा स्ट्रोक देऊन नाकातून हवा बाहेर टाकायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बस. कुठेही शरीराला दुसऱ्या अवघडलेपण न आणता योग्य ठिकाणी पोटाला हलकासा स्ट्रोक देऊन हवा बाहेर टाकली आणि ही कपालभातीची आवर्तनं आपण आपल्याला मार्गदर्शनाखालीच आपण केली पाहिजेत, अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो. तेव्हा ही कपालभाती अत्यंत शुद्धिक्रिया महत्त्वाची आहे. कपालभाती या शुद्धिक्रियेबरोबरच उदर श्वसनाची एक साधी सोपी क्रिया आहे. उदर श्वसन म्हणजे श्वास घेते वेळी आपलं पोट बाहेर जातं, श्वास सोडते वेळी पोट
आत येतं. या उदर श्वसनाला आपण आकाराची जोड दिली तरी सुद्धा मन शांत व्हायला निश्चितच मदत होऊ शकते. संपूर्ण यौगिक श्वसनाचं आवर्तनही प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत. संपूर्ण यौगिक श्वसन करताना पहिल्यांदा पूर्ण श्वास सोडून देऊया. आणि आता श्वास भरून घेताना पोट किंचित पुढे येईल, छाती आडव्या कक्षेमध्ये जाईल, खांदे वरच्या दिशेने येतील, पूर्ण पूरक झाला याची जाणीव होईल. एक क्षण थांबल्यानंतर श्वास सोडताना खांदे हळुवारपणे, त्याच वेळेला छाती, पोट संपूर्ण रिकाम होत आहे याची जाणीव. अजून एक आवर्तन आपण बघूया. संपूर्ण यौगिक श्वसनाच्या वेळेला काही वेळेला खांद्यांपासून किंवा पोटांपासून कुठूनही आपण श्वास सोडू शकतो. बरं, करूया. दुसरं आवर्तन करण्यापूर्वी पुन्हा एकदा श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास घेताना पोट किंचित पुढे येईल, छाती आडव्या कक्षेमध्ये जाईल, खांदे वर येतील. एक क्षण थांबायचं आहे आणि हळुवारपणे पुन्हा संथ गतीने संपूर्ण हलकं मोकळं झाल्याची जाणीव ह्या यौगिक श्वसनाच्या माध्यमातून आपल्याला होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टीतून आपण त्या क्षणी जो आपल्याला खूप राग आलेला असतो, चिडचिड झालेली असते, त्याच्यावर नियंत्रण ठेवून नंतर आपल्याला ते जमतं. रागावर निश्चित, नियंत्रण अगदी ठेवून. निश्चित. हे सोपं नक्कीच नाही. बरोबर, पण अगदीच. हा रस्ता तुम्ही जर धरलात तर पोचाल गंतव्यस्थानापर्यंत इतकं निश्चित. नक्की. यानंतर आपल्या प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे ते आपण बघणार आहोत. माझं नाव आहे आकांक्षा ओक. हल्ली अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन खूप कमी होतं, तर कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी कुठचे योगासनं करावे? आकांक्षाने योगाबद्दल तर विचारलं आहेच, पण त्याबरोबरीने आत्ताच्या पिढीला आजूबाजूला एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध असतात, तर त्याच्यावर सुद्धा थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे नाही का? गमतीने मुलांना आम्ही म्हणतो की आपण वेगवेगळी मोबाईलची ॲप्लिकेशन्स बघताना एकाग्र होतो की नाही. म्हणजे एकाग्रता किंवा फोकसिंग हा आपला प्रॉब्लेम नाहीच आहे. प्रॉब्लेम कुठल्या गोष्टीवर एकाग्र व्हायला पाहिजे त्या वेळेची प्रायोरिटी आपण ती ठरवत नाही, म्हणून आपल्याच्याने ते होत नाही. मी तुला गंमत म्हणून सांगते की माझ्या गुरुजींनी शाळेतल्याच मुलांसाठी, आपल्याला शाळेतल्याच मुलींनी प्रश्न विचारलाय आणि मुलांना अभ्यास सोपा व्हावा यासाठी एक फार छान मॉड्यूल तयार केलंय. आणि त्या मॉड्यूलचं नाव आहे मेधा संस्कार. अच्छा. हा, म्हणजे मुलांनी अभ्यास कसा करायचा, मुलांनी अभ्यासामध्ये एकाग्र कसं व्हायचं, मेमरी कशी वाढवायची, त्याचं म्हणजे स्मरणशक्ती काय ना. अभ्यास करते वेळी केवळ अभ्यासात एकाग्र होणं महत्वाचं नाहीये, तर ते धारण करणं, नंतर ते स्मरण करणं, वेळेला स्मरण झाल्यानंतर त्याचं अत्यंत व्यवस्थित रीतीने प्रक्षेपण करणं, या सगळ्याच गोष्टी अभ्यासात अंतर्भूत होतात. आणि त्याच्यासाठी जी साधना आहे ती म्हणजे अभ्यासाला बसताना एकदम कुठलाही अभ्यास सुरू करायचा नाही. अभ्यासकाले प्रथमे, म्हणजे काय करायचं, अभ्यास करताना किंवा कुठलीही साधना सुरू करताना प्रथम चोंदलेला श्वसन मार्ग मोकळा केला पाहिजे. अच्छा. आपल्या नाकामध्ये जे काही कुठे अडथळा असतो काय, हे दोन्ही नाकपुड्यांचं श्वसन मोकळं झालं पाहिजे. त्यासाठी कपालभाती पहिल्यांदा अतिशय आवश्यक आहे. कपालभातीनंतर आपण काही ओंकाराची आवर्तनं करावी. बर. 3 ते 4 ओंकाराच्या आवर्तनानंतर केलेली कुठलीही साधना आपल्याला एकाग्र व्हायला मदत करते. आणि त्यानंतर आता प्रात्यक्षिक आपण पाहून घेणार आहोत. एकाग्रतेसाठी आपण भ्रामरी प्राणायाम जो आहे तो एकाग्रतेची गुरुकिल्ली मानला जातो. त्या व्यतिरिक्त आपण अनुलोम विलोम प्राणायामाचं सुद्धा प्रात्यक्षिक पाहून घेणार आहोत की मगाशी आपला विषय झाला भावनांचं संतुलन आहे, अभ्यासातली एकाग्रता आहे. शेवटी सगळी प्राणायाम साधना जी आहे ना ती मनाच्या एकाग्रतेसाठीच आहे. त्यामुळे हे प्रात्यक्षिकांसह आता आपण पाहून घेणार आहोत. भ्रामरी प्राणायाम. डोळे बंद करायचे. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक करताना पोट, छाती, खांदे पूर्ण पूरक करायचं आहे. आणि रेचक करताना ओठ बंद आणि गुंजनाचा आवाज. खूप छान. हा झाला भ्रामरी प्राणायाम.
अनुलोम विलोम प्राणायाम हा करत असताना उजव्या हाताची प्राणायामाची अंगुली मुद्रा केली आहे. उजवी नाकपुडी बंद आहे, ओठ बंद आहेत. डावीने खोलवर दीर्घ पूरक करताना पोट, छाती, खांदे भरून पूरक करायचं आहे. डावी बंद. काही क्षण थांबल्यानंतर उजवीने आता हळुवारपणे अंगठा काढल्यावर रेचक. पुन्हा उजवीनेच खोलवर दीर्घ पूरक करताना पोट, छाती, खांद्यांपर्यंत पूरक केला आहे. दोन्ही नाकपुड्या किंचित काळ बंद आहेत. आणि पुन्हा एकदा डावीने संथ गतीने रेचक. अनुलोम विलोम प्राणायाम. पण हे फक्त अभ्यासापुरतं मर्यादित आहे शालेय जीवनातली, का कोणतीही एकाग्रता जर आपल्याला साधायची असेल तर आपण हे करू शकतो? निश्चितच आज कुठल्याही कॉर्पोरेट जगतामध्ये असेल किंवा एखाद्या शिक्षिकेला तिच्या वर्गामध्ये मुलांना शिकवण्यासाठी असेल, एखाद्या आर्किटेक्टला चांगलं डिझाईन त्याच्या हातून व्हावं वाटत असेल, एखाद्या डॉक्टरला त्याच्या प्रोफेशनमध्ये प्रचंड ताण येत असेल, सर्जरीज व्यवस्थित पार पडाव्या वाटत असेल, निश्चितच ही मनाची एकाग्रता जी आहे, ही मनाची शांती जी आहे, ही तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये या साधनेने येणारी शांती उपयुक्त आहे. प्रेक्षकांचा यानंतरचा प्रश्न कुठला आहे ते आपण लगेचच बघणार आहोत. मेरा नाम वनीता हरीश नागड़ा है। मैं दोस्ती एकर्स वडाला में रहती हूँ। मेरा प्रश्न ये है कि योगा से मोटापा दूर होता है? ऐसा कुछ करिश्मा है योगा में कि मोटापा चला जाए? और अगर मैंने योगा बंद किया और फिर से मोटापा आ जाएगा कि नहीं, मेरे को ये सवाल है. वाढतं वजन हे एक समाजाची एक भीती आता झालेली आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? वजन कमी करण्यासाठी किंवा आपण असं म्हणूया नियंत्रणात ठेवण्यासाठी योग साधनेमध्ये काही अशी आसनं आहेत का? बघा, आपलं वजन कमी करण्यासाठी साधना उपयोगी होईल की नाही हे लक्षात घेण्याआधी वजन का वाढतं हे लक्षात घेऊया. वजन वाढण्यासाठी जी अनेक कारणं आहेत त्यातलं पहिलं आपल्याला माहिती आहे की अति खाणं. हे तर म्हणजे कुणीही सांगेल की खाण्यावर आपला अजिबात जिभेवर ताबा नाही. जिभेवर सगळ्याच दृष्टीने ताबा आवश्यक आहे. काय बोलतोय, काय खातोय, सगळ्याच दृष्टीने जीभ आवरणं फार महत्त्वाचं आहे. फार वळवळत असते आपली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आपली जीवनशैली. जीवनशैलीमध्ये रात्री उशिरा झोपणं हा एक फार महत्त्वाचा मुद्दा वजन वाढण्यासाठी कारणीभूत होत असतं. तर तुम्हाला वाटेल याचा काय संबंध आला? एक सांगते की जेव्हा तुम्ही जागरण करून अभ्यास करता किंवा कुठलीही कामं पार पाडत असता त्यावेळेला आपल्या मेंदूमधल्या ग्रेहलिन हॉर्मोनची पातळी वाढते. हे वैद्यकीय सत्य आहे. आणि ह्यामुळे होतं असं की रात्री सुद्धा 12 वाजता भूक लागल्याची भावना होते. त्यामुळे अभ्यासाला रात्री जागलं की हमखास मुलं फ्रीज उघडून काय आहे ते बघणं आणि तोंडात टाकणं, ही प्रवृत्ती जी आहे ती वाढीला लागते. अत्यंत मानसिक ताण हे वजन वाढण्याचं अजून महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की वजन कमी करणं ही अर्धा तास, तासभर करायची योगासनांची प्रक्रिया नसून ती 24 तास घडणारी मानसिक प्रक्रिया आहे. आता योगाच्या माध्यमातून तुमचं वजन कसं कमी होतं मुद्दा लक्षात घेऊया. योगाच्या माध्यमातून तुम्हाला एकतर आसनं केल्यानंतर जो मनावर ताबा हळूहळू यायला लागतो. त्यामुळे थोडं खाल्ल्यानंतर सुद्धा जे सटायटी सेंटर, करेक्ट, जे सटायटी सेंटर आपल्या मेंदूमध्ये असतं की जे पोट भरल्याची जाणीव आपल्याला करून देत असतं, त्या सटायटी सेंटरचं फायरिंग जे आहे ते ॲट लो लेवल सुरू होतं. म्हणजे थोडं खाल्ल्यानंतर सुद्धा पोट अगदी भरलंय ही भावना यायला लागते. एक मध्ये थांबवते, असं एक वाचनात आलं होतं की ह्या सगळ्या गोष्टींबरोबर तुम्ही जर तुमच्या मेंदूला संदेश दिला की एवढं खाल्ल्याने माझं पोट आता भरणार आहे, तर हा सगळा संबंध या साधनेशी जोडलेला आहे. नक्की, किती बरोबर बोललात तुम्ही की ज्या वेळेला आपला मेंदू जे सेन्स करत असतो, म्हणजे एकच घास आहे अन्नाचा, तो एकच घास जर आपण खूप वेळ चावून खाल्ला, उदाहरण घेऊया, एक गुलाबजाम, माझी भूक जर 5 गुलाबजाम खाण्याची असेल तर तो एक गुलाबजाम मी 5 गुलाबजामच्या वेळेपर्यंत चघळून खाल्ला तर माझ्या मेंदूला हा सिग्नल जातो की अरे बराच वेळ झाला गुलाबजाम खाते आहेस, पोट भरलेलं आहे. त्यामुळे तितकंच अन्न कुठलंही न टाळता, असं गमतीने म्हटलं जातं की
हे खाऊ नको ते खाऊ नको, हे जे आपण अन्न खाण्याचं टाळतो त्याचा येणारा ताण हा प्रत्यक्ष खाल्लेल्या अन्नाच्या येणाऱ्या लोडपेक्षाही जास्ती असतो. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्षात जास्त डाएटिंग न करता सुद्धा वेळेवरती हवं तितकंच मर्यादित खाऊन सुद्धा तुमचं वजन आटोक्यात ठेवू शकता. आणि ही ताकद जी आहे ती शेवटी साधनेनीच तुमच्यामध्ये येत असते. ताण सहन करण्याची जी ताकद आहे ती पण साधनेनीच येत असते, हे तितकंच सत्य आहे. आणि मग त्याच्यासाठी कोणती कोणती आसनं आहेत असं त्यांनी विचारलं होतं की वजन जर नियंत्रणात किंवा कमी करायचं असेल तर? आता पुन्हा हाच मुद्दा की वजन कमी करण्यासाठी काही स्पेसिफिक असं प्रिस्क्रिप्शन ऋषीमुनींनी नक्कीच लिहिलेलं नाहीये. अर्थात योग साधनेचे जे होणारे बाह्य इतर परिणाम आहेत त्याचा बाय प्रॉडक्ट आपण म्हणूया, त्याचा आपण वजन कमी करण्यासाठी फायदा नक्कीच करून घेऊ शकतो. कपालभाती शुद्धिक्रिया आहे, त्याचा उपयोग होतो निश्चित वजन कमी करण्यामध्ये. आणि दुसरं जे आहे सूर्याभ्यास प्राणायाम, जे आता बघूयात आपण त्याचं प्रात्यक्षिक. सूर्यनाडीने अभ्यास करताना आपल्याला एनर्जी हवी आहे. कंटाळा आला पण कामं तर व्हायला पाहिजेत. मग ही एनर्जी देणारी शक्ती आपल्याकडे आहे ती कशी वाढवायची, ती सूर्याभ्यास करून सूर्यनाडीने अभ्यास केला तर ही एनर्जी मिळते बरं. पण तो मनापासून व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा हाताची प्राणायामाची अंगुली मुद्रा. आता उजवीनेच श्वास घेणं आणि उजवीनेच श्वास सोडणं हे आपल्याला करायचं आहे. पण हे कसं मनोयुक्तम समभ्यास आहेत. तेव्हा आता पूरक करताना मी उजवीनेच श्वास घेत आहे, पोट, छाती, खांद्यांपर्यंत याची जाणीव. एक क्षण थांबल्यानंतर पुन्हा मी उजवीनेच रेचक करताना मला खूप हलकं मोकळं वाटतं आहे याची जाणीव. दुसऱ्या आवर्तनामध्ये आपण बघूया, डोळे मिटून केलं की आपण अधिक अंतर्मुख होतो. पूर्णपणे उजवीनेच पूरक करताना मी प्राणयुक्त होत आहे आणि रेचक करताना मी तणावमुक्त होत आहे याची मला जाणीव आहे. हा झाला सूर्यनाडीने केलेला सूर्याभ्यास. सूर्याभ्यास प्राणायामामध्ये उजव्या नाकपुडीनीच श्वास घेतला जातो आणि उजव्या नाकपुडीनीच श्वास सोडला जातो. अर्थात ही प्राणायामाची पूर्वतयारी आहे. प्रत्यक्ष जो आहे त्याला सूर्यभेदन प्राणायाम हे नाव आहे. म्हणजे उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. आता सूर्य नाकपुडी जी आहे आपली, जी उजवी नाकपुडी आहे, त्यामध्ये अनुकंपी मज्जासंस्थेचं जास्त उत्तेजना त्याला मिळत असल्या कारणाने अनुकंपी मज्जासंस्था बेझल मेटाबॉलिक रेट तुमचा वाढवते आणि म्हणून वजन कमी व्हायला मदत होते. बंगलोरमधल्या विवेकानंद केंद्रामध्ये जे जागतिक कीर्तीचं संशोधन या बाबतीमध्ये झालेलं आहे, त्यामध्ये हे सिद्ध करण्यात आलेलं आहे की सूर्याभ्यासाने वजन कमी व्हायला नक्कीच मदत होते. आपण एक सूर्याभ्यास त्याच्याप्रमाणे चंद्राभ्यास नावाचा सुद्धा एक प्रकार असतो, त्याच्याबद्दल काय सांगा? सूर्याभ्यास आणि चंद्राभ्यास म्हणजे संपूर्ण यौगिक श्वसन आपलं झाल्यानंतर प्राणायामाच्या पूर्वतयारीचा भाग असतो. म्हणजे श्वास उजव्या नाकपुडीनेच घ्यायचा आणि उजवीनीच सोडायचा, म्हणजे सूर्यनाडीने घ्यायचा आणि सोडायचा, त्याला म्हणायचं सूर्याभ्यास. आणि चंद्रनाडी म्हणजे डावी नाकपुडी, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डावीनीच सोडायचा, हा झाला चंद्राभ्यास. म्हणजे चंद्र हा शीतलता प्रदान करणारा आहे, म्हणून चंद्राभ्यासाने आपल्या वृत्ती, एक्साइटेशन आपण म्हणूया, चिडचिड, राग शांत व्हायला मदत होते. चंद्र नाडीने केलेला अभ्यास. ही चंद्रनाडी म्हणजे डाव्या नाकपुडीने श्वास घेणं आणि डावीनेच सोडणं. आणि त्यासाठी आपण हाताचा आधार घेणार आहोत. प्राणायामाची अंगुली मुद्रा जी म्हटली जाते ती बघा, अंगठ्याच्या जवळची 2 बोटं मिटलेली आहेत. आता हा हाताची बोटं कुठे कशी ठेवायची बघा, आपल्याला करून दाखवत आहेत. आपल्याला डावीने श्वास घ्यायचा आहे आणि डावीनेच सोडायचा आहे. त्यासाठी उजवी नाकपुडी बंद आहे, अंगठ्याचा हलकासा दाब दिलेला आहे, बरोबर. 2 आवर्तनं बघताना एक आवर्तन बघूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक करताना पोट, छाती, खांदे इथपर्यंत श्वास भरून घेतला याची जाणीव. त्यानंतर एक क्षण थांबायचं आणि डावीनेच
संथ गतीने रेचक करायचं आहे. पोट, छाती, खांदे पूर्णपणे हलकं मोकळं झाल्याचं जाणवेल. आता डोळे मिटून एक आवर्तन. मी प्राणयुक्त होत आहे म्हणत पूर्ण पूरक करायचं आहे. आणि मी तणावमुक्त होत आहे याची मला जाणीव आहे असं म्हणत जर रेचक केलं तर स्वाभाविकपणे 1-2 प्रमाण राहू शकतं. याची कितीही आवर्तनं केली तरी शास्त्रामध्ये सांगितलं आहे दशवारम कुर्यात. आपली क्षमता न ओलांडताना मन जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मनाने हा अभ्यास करावा. असा हा चंद्राभ्यास मनाची शांती देणारा. श्वास ही गोष्ट किती म्हणजे सहज घेतो असं आता वाटायला लागलं. या सगळ्या आपण चर्चा अर्धीच आपली झाली आहे तरी सुद्धा की तो आपला जन्माला आल्यानंतर सुरू झाला त्याच्यावर आपण लक्षच देत नाही. आपल्या प्रेक्षकांचा पुढला प्रश्न यानंतरचा कुठला आहे ते बघूया. माझं नाव वसुंधरा गलगली आहे. साधारण रोज कुठली आसनं करावीत, स्पेशली बायकांच्यासाठी हाडाच्या दुखण्यासाठी कुठली आसनं योग्य आहे? रोज योगाभ्यास करायचा तर रोज करावीत अशी कोणती आसनं आहेत? आणि स्त्रियांबद्दल त्यांनी विचारलं त्याच्याकडे आपण थोडं नंतर वळूयात. पण रोज आसनं कोणती करायची? रोजच्या साधनेमध्ये आपल्या सांधे सैल करणाऱ्या पवनमुक्तासनांचा अंतर्भाव असलाच पाहिजे असं आपले स्वामीजी परमहंस निरंजनानंद सरस्वतींनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. अर्ध सुलभ पवन मुक्तासनाकडे जाताना पुन्हा पोटावरती दाब आहे. हातांचंही प्रेशर हळूवारपणे दिलेलं आहे. ज्यांना शक्य आहे त्याने मान उचलणं नक्कीच अधिक श्रेयस्कर ठरेल. इथे श्वास रोखायची कदाचित वृत्ती माणसाची होऊ शकते. तिथे सांभाळायचं आहे बरं आपल्याला. श्वास चालू ठेवायचा आहे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे याची मला जाणीव आहे. आसन सोडताना उलट वाटचाल करताना पुन्हा एकदा मान खाली येईल. हातांची पकड सैल होईल आणि पाय पुन्हा पूर्वस्थितीला येऊन दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती अवस्थामध्ये. सर्वसाधारण अजूनही असं मानलं जातं की 5 गोष्टींचा अंतर्भाव तुमच्या साधनेमध्ये नक्कीच असला पाहिजे. ती आहेत ताडासन, तिर्यक ताडासन, सूर्यनमस्कार, सर्वांगासन आणि कटिचक्रासन. या आसनांचा अंतर्भाव आपल्या साधनेत असला पाहिजे. पण ह्या गोष्टींचा अंतर्भाव असला पाहिजे म्हणताना ही जर साधना आपल्याकडून नाही झाली तर मग आम्हाला त्याचे लाभ काहीच मिळणार नाहीत का? तर असं नसतं. वयस्कर माणसं असतील तर कदाचित सर्वांगासनाचा आणि सूर्यनमस्काराचा सराव त्यांना कठीण होऊ शकतो. पण सांधे सैल करणारी पवनमुक्तासनं, एखादं फॉरवर्ड बेंडिंग आसन, एखादं बॅकवर्ड बेंडिंग आसन, एखादं ट्विस्ट देणारं आसन, एखादं साईडवर्ड बेंडिंग आसन, इतपत 4 ते 6 आसनं सुद्धा पण ती मनापासून केली तरी सुद्धा त्याचा लाभ आपल्याला निश्चित मिळू शकतो. भारतीय स्त्री हिचं एक जर आपण बॉडी स्ट्रक्चर बघितलं तर ते असं एक ठराविक पद्धतीचं आपल्याला दिसतं. वयोमानानुसार ते बदलत जाणारं. तर त्या स्त्रीसाठी कोणती अशी आसनं आहेत की तिने जर केली तर पोटाचा घेर विशेष करून जो आहे तो कमी होण्यासाठी किंवा तो नियंत्रणात असण्यासाठी किंवा हाडांची बळकटी मिळवण्यासाठी ती कोणत्या प्रकारची आसनं करू शकते? स्त्रियांसाठी योगाभ्यास हा खूप मोठा विषय आहे. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की आपल्याला मधल्या काळामध्ये म्हणजे स्त्रीच्या मध्यम वयामध्ये जर पोटावर अनावश्यक चरबी जमू नये असं वाटत असेल तर ती साधनेची सुरुवात तुमच्या वयाच्या 9व्या-10व्या वर्षापासून झाली पाहिजे. कारण आपण तहान लागली की विहीर खणायला जातो आणि एकदम डेस्परेट अटेम्प्ट्समध्ये शरीराला न झेपणारी न जमणारी अशी काही आसनं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये आपण स्वतःला फायदा करून घेण्याऐवजी काहीतरी इजा करून घेतो आणि मग साधनेला हरिओम म्हणायची वेळ येते. तसं नको व्हायला. वयाच्या 10व्या वर्षापासून नियमित सराव आसनांचा झाला पाहिजे. काही मुद्रा आहेत योगशास्त्रामध्ये. पोटाचं तू मला विचारलं स्पेसिफिकली आणि स्त्रियांसाठी म्हणून तडागी मुद्रा, आपण त्याचं प्रात्यक्षिक बघणार होत. आता तडागी मुद्रेसारखी मुद्रा आहे की ज्याच्या सरावानंतर निश्चितच आपल्याला
त्याचा फायदा फायदा दिसून होऊ येतो. शकतो. कपालभाती शुद्धिक्रियेचा फायदा आपल्याला दिसून येतो. सर्वांगासनासारखं आसन आहे, विपरीत करणी मुद्रा आहे, या साऱ्याच्या सरावाने आपल्याला निश्चितच फायदा होऊ शकतो. तडागी मुद्रा. योगासनाचा अभ्यास करताना आसनं शारीरिक स्तरावरती आपल्याला जशी कळतात तशी मुद्रा जेव्हा करतो तेव्हा ती अंतस्रावी ग्रंथींवरती डायरेक्ट परिणाम करतात. त्यातली आज बघणार होती तडागी मुद्रा. ही करताना सहजपणे जमावी आणि त्याचा आनंद घेता यावा त्यासाठी बघा, स्थिती घेताना दोन्ही पाय त्याच्यामध्ये अंतर ठेवून गुडघ्यात दुमडून जवळ आणून ठेवायचे आहेत की जेणेकरून पोट सैल करायचं आहे. ते पोट सैल पडलं की आतमध्ये ओढायला सोपं जातं. पण हे श्वासावर आधारित आहे. जेव्हा आपण पूर्ण श्वास घेतो सोडतो तेव्हा पोटाची हालचाल होत असते. पण हे श्वास सोडलेल्या स्थितीत आपण पोट किती आतमध्ये धरून ठेवू शकतो हे करण्यासाठी पहिल्यांदा एक श्वास घ्यायचा, पूर्ण सोडून द्यायचा आणि सोडलेल्या स्थितीत बघा पोट हळूहळू आतमध्ये गेलेलं आपल्याला दिसतं आहे. पाहिजे तर आपलाच हात उजवा ठेवावा. किती गेला आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. फार काळ ह्या स्थितीमध्ये राहणं काही वेळेला अवघड जातं. तेव्हा पुन्हा एकदा नित्य श्वसन चालू होतं. त्याची जाणीव ठेवायची आणि मुद्रा सोडून पुन्हा शयन स्थितीमध्ये विश्रांती अवस्था. पण समजा हे आसन करत असताना म्हणजे आता एक असं गमतीमध्ये म्हटलं जातं की शवासन हे अत्यंत लोकप्रिय आसन आहे. एकतर त्यांना सगळं ते खूप सोपं आहे असं वाटतं, काही नाही आपल्याला फक्त आडवं झोपून राहायचं असतं. मुळात ते तसं आहे का? आणि काही जणांना शवासन केल्यानंतर बरं वाटायच्या ऐवजी त्रास होतो, कलकलल्यासारखं होतं किंवा विचार जात नाहीत डोक्यातनं. मग कुठेतरी काहीतरी चुकत असतं का? शवासनाबद्दल काय सांगाल? रश्मी, तुला एक सांगू, शवासन किंवा शवासन ही स्थिती आहे, म्हणजे आडवं झोपून करायची स्थिती आहे. पण करायला सर्वात कठीण काय असेल तर ती योगनिद्रा, म्हणजे शवासनात घेतलेली योग परिभाषेतली झोप म्हणूया आपण त्याला, किंवा विश्रांती. आता योगनिद्रा हे इतकं मोठं शास्त्र आहे, मी तुला काय सांगू. म्हणजे न्यास तंत्रावर आधारित असं हे योगनिद्रेचं शास्त्र परमहंस स्वामी सत्यानंद सरस्वतींनी शोधून काढलं. आणि या योगनिद्रेमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे अनेक रोगांना हाताळण्याचं, रोगमुक्त करण्याचं, व्यसनमुक्त करण्याचं, आत्मविश्वास वाढवण्याचं. अँझायटी न्यूरोसिस आहे, डिप्रेशन आहे, उच्च रक्तदाब आहे. योगनिद्रेचं माध्यम फॉर दॅट मॅटर मुलांना सुद्धा तणावमुक्तीसाठी सुद्धा योगनिद्रेचं माध्यम हे फार प्रभावशाली माध्यम आहे. बरं. कारण योगनिद्रेमध्ये काय ती नुसतीच झोप नाहीये. योगनिद्रेमध्ये जागरूक, करेक्ट, मी सांगते, योगनिद्रेमध्ये जेव्हा व्यक्ती शवासनाच्या स्थितीमध्ये पडलेली असते, म्हणजे उत्तानम शववत भूमौ, भूमीवरती जणू काही शव असल्याप्रमाणे पडायचंय. शवासनम श्रांतिहरम चित्त विश्रांतिकारकम असं त्याचं वर्णन केलं जातं की चित्ताला सुद्धा विश्रांती दिली जाते, नुसतीच मनाला नाही. योगशास्त्रामध्ये मन आणि चित्त हे शब्द वेगळ्या अर्थाने वापरले जातात. योगनिद्रेमध्ये प्रथम तुम्हाला देहाचं शिथिलीकरण अपेक्षित आहे, म्हणजे गाइडेड रिलॅक्सेशन म्हणूया आपण त्याला, की योग शिक्षक ज्या सूचना देत असतात त्यानुसार तुम्हाला देहाचा तो भाग शिथिल करायचा असतो. त्यानंतर श्वासावर लक्ष एकाग्र करणं आहे. श्वासावर लक्ष एकाग्र झालंय, देह शिथिल शांत झालाय, त्यानंतरची जी स्थिती आहे त्यामध्ये तुम्ही मनाला एक संकल्प द्यायचा आहे. दॅट इज अ पॉझिटिव्ह रिझॉल्व, अ रेझोल्युशन, की येस आत्ताच्या क्षणापासून मी काय करणं माझ्याकडून मी अपेक्षित करते आहे. हा जो रिझॉल्व आहे किंवा हा जो संकल्प आहे तो असं मानलं जातं की तो आपल्याला गाढ निद्रा आणि जागृतावस्था ह्याच्या कुठेतरी सीमेवरती आपण आहोत. आणि ह्या सबकॉन्शियस स्टेटला आपण मनाशी केलेला संकल्प त्या मनाच्या खोल गाभाऱ्यात जाऊन दडतो, रुजतो, तिथे वाढीला लागतो आणि प्रत्यक्षात आपल्याला ते अंमलात आणणं शक्य होतं. असं मानलं जातं की स्वामी निरंजनानंद सरस्वतींना सत्यानंद सरस्वतींनी योग निद्रेचे दिलेले जे धडे होते त्यामध्ये त्यांचं संपूर्ण शिक्षण हे वयाच्या शाळेत न जाता सुद्धा
सगळं पठण शिक्षण जे काही आहे ते योग निद्रेच्या माध्यमातून सिद्ध झालंय. वा. योग निद्रेमध्ये होतं काय की सिंक्रोनाइज्ड ॲक्टिव्हिटी ऑफ बोथ अवर हेमिस्फिअर्स ऑफ ब्रेन. आपला उजवा मेंदू जो आहे तो विचार करण्यापेक्षा तो भावनाक्षम आहे. डावा मेंदू जो आहे तो विचारी आहे. आता विचार आणि भावना ही जे एकीकरण व्हायला हवंय, देर हॅज टू बी अ सिंक्रोनायझेशन बिटवीन द राईट अँड द लेफ्ट ब्रेन. ही सिंक्रोनाइज सिमेट्रिकल ॲक्टिव्हिटी ऑफ बोथ द ब्रेन हेमिस्फिअर्स इज पॉसिबल अंडर इन्फ्लुएन्स ऑफ योग निद्रा. ब्रेनमधल्या EEG मध्ये अल्फा वेव्सचं प्रमाण हे योग निद्रेने वाढतं हे सिद्ध करण्यात आलंय. म्हणजेच ती जागृत अवस्था आहे, बट ॲट द सेम टाइम प्रगाढ शांत अशी मेंदूची ती अवस्था आहे. योग निद्रेचं पोटेन्शियल ह्याच्यावरच आपले 4 एपिसोड होऊ शकतात. अगदी कुठेतरी काहीतरी काही वेळेला चुकतं, त्याच्याबद्दल आपण बोलूयात. पण आपल्या प्रेक्षकांचा यानंतरचा प्रश्न कुठला आहे ते बघूया. मैं अंजना देवी संगावत बोल रही हूँ. हमेशा कफ और सर्दी रहने से इसका क्या इलाज है और कौन सा योगा करने से ठीक होता है? कफ आणि सर्दीचा त्रास हा शहरी माणसांना जरा जास्त असतो, कारण खूप सारं प्रदूषण आपण त्या प्रत्येक वेळेला फेस करत असतो. तर त्याच्यासाठी योग साधनेमध्ये काय सांगितलंय? हे प्रदूषण जे आहे ना ते केवळ बाह्य वातावरणातलं प्रदूषण नाही आहे बरं का. हे आपलंही वैचारिक प्रदूषण आहे. त्यामुळे बाहेरचं जर प्रदूषण आपण कमी करू शकत नसलो तर निदान आपलं आंतरिक विचारांचं प्रदूषण तरी कमी करण्याचा मनापासून प्रयत्न करूया. आणि हे योग जीवनशैली आणि विचारशैलीनी आपल्याला जमणं सहज साध्य असे शब्द नाही मी वापरणार, पण अशक्य नक्कीच नाहीये. आता शारीरिक पातळीवरती या सारख्या होणाऱ्या सर्दी खोकल्याला आपण काय बरं करू शकतो? पहिलं जे आहे ते म्हणजे कपालभाती ही शुद्धिक्रिया. नितांत फायदेशीर अशी ही शुद्धिक्रिया आहे. त्या व्यतिरिक्त आपण योग साधनेमध्ये नेती म्हणून जी शुद्धिक्रिया सांगितली गेली आहे, जलनेती अशी जी शुद्धिक्रिया आहे त्याचं आपण क्लिपिंग नंतर बघणार आहोत. जलनेती या शुद्धीकरण क्रियेच्या माध्यमातून आपल्याला सर्दीवरती बऱ्यापैकी कंट्रोल आणणं शक्य होऊ शकतं. बरं, पण मग ते अगदी रेग्युलर करायचं, रोज करायचं का कसं? कमीत कमी आठवड्यात एकदा तरी शुद्धिक्रिया करणं अपेक्षित आहे. काहीतरी दोन्ही नाक चोंदलेलं असतं, कपालभाती काही वेळेला जमत नाही, अशा वेळेला साधी एकेका नाकपुडीची केलेली श्वसन मार्ग शुद्धी सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला फायदा करून देऊ शकते. मी मगाशी असं म्हणत होते की कुठेतरी काहीतरी चुकतं. काही जणांना शवासन केल्यानंतर जी शांतता अपेक्षित आहे ती न मिळता त्यांना उलट त्रास होतो, विचारांची जास्ती गर्दी होते आणि मग कलकलल्यासारखं वाटायला लागतं. काय चुकत असतं नेमकं? काय होतं, योग निद्रेच्या माध्यमातून आपण गुरु किंवा आपले योग शिक्षक जे सांगता आहेत त्यानुसार आपण शिथिलीकरण साध्य करणं अपेक्षित असतं. आता हे जे शरीराचं शिथिलीकरण आपण साध्य करू पाहतो, सूचना एकीकडे चालू आहेत पण मन मात्र वाऱ्यावर भटकतंय, वेगळीकडे चालतंय. तर ही जी आहे स्वतःला सवय लावून घ्यावी लागते की सूचनांचा अवलंब करूनच मी पुढे जाणार आहे. माझ्या मनाला मी भरकटू देणार नाही. हे मन तर भरकटणारच आहे, 100% गुणच आहे तो त्याचा. उद्या पारा हातात नाही येऊ शकत, धावणारा मासा हातात नाही येऊ शकत, धावणारा वारा नाही हातात येऊ शकत. त्यामुळे हे जे मकाराने होणारे असे जे चंचल 10 वस्तू आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत त्यातलं मन हे प्राधान्याने पहिलं सांगितलं गेलेलं आहे. ह्या मनाला त्याचा एक गुण मात्र खूप चांगला आहे, जरी ते चंचल असलं तरी त्याला लावावी त्याची गोडी लागते. एक्झॅक्टली. आणि ही गोडी कसली लावायची हे आपल्या हातात आहे ना. मग जर त्या क्षणी मन आपलं भरकटत असेल तर त्याला सांगायचं हळूच, थोड्या वेळाने आपण तो विचार करूया. आता आपल्याला फॉलो काय करायला सांगितलंय? सूचना. चला मग शेंडी धरून पुन्हा ताळ्यावर त्या मनाला आणायचं, सूचनांचा अवलंब करायचा. आणि एक सवय त्याला ती तशी लागून गेली की इतकं मग आनंद होतो की नाही आज मला शवासनात झोप लागली नाही किंवा आज मी खरंच सूचनांचा अवलंब केला आणि ती शांतता मला आज अनुभवाला आली. आपली आत्मविश्वासाची पातळी वाढायला लागते आणि हे मग साध्य व्हायला लागतं. काही मंडळींना अशी एक सवय असते की त्यांना येणारी सगळी आसनं घरी आलेल्या मंडळींना करून दाखवायची. आपण त्याच्याबद्दल बोलूया, पण आपल्या प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे यानंतरचा ते बघणार आहोत.
मी नंदा देवदत्त वैद्य. मला असा प्रश्न विचारायचा आहे की सध्या बैठी कामे खूप वाढली आहेत आणि त्यामुळे आजारही तसे वाढलेच आहेत. तेव्हा पाठदुखी कमी होण्यासाठी कुठली आसने करावीत? आपले सगळे प्रेक्षक पुन्हा पुन्हा त्या एका पर्टिक्युलर गोष्टीशी संबंधित असे प्रश्न विचारतात, पण त्यांनी आत्ताच्या जीवनशैलीबद्दल विचारलं. बैठं काम हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय, पाठीवर येणारा ताण वाढलाय, अगदी तो बरोबर. कसा कमी करायचा? काय म्हणते, पोश्चर परफेक्ट आपल्या जीवनशैलीमध्ये सुद्धा आपण कसं बसावं, आपण बराच वेळ बसून काम करणार असाल तर त्याचं अर्गोनॉमिक्स कसं असलं पाहिजे हा विषय आपला आजचा नाही आहे. पण पाठदुखी कमी करण्यासाठी त्याही गोष्टींच्यावरती विचार करणं, फोकस करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आता आपण योग साधनेकडे वळूया. आपला जो बैठ्या जीवनशैलीमध्ये पाठकण्यावर येणारा ताण असतो, लक्षात घ्या की पाठकण्याभोवती आपल्या जवळपास शरीरातले 66% स्नायू एकीकरण झालेले आहे. आता ह्या 66% जे स्नायू आहेत त्याच्यावर येणारा अनावश्यक ताण हा तुम्हाला पाठदुखीला कारण होतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की बैठ्या जीवनशैलीमुळे, बाहेरचं खाण्यामुळे, व्यायामाच्या अभावामुळे, दिवस रात्रीच्या बदललेल्या शेड्यूलमुळे, मानसिक ताणांमुळे, चुकीच्या आहाराच्या वेळा आणि सवयी या सगळ्यामुळे पोटावरच्या चरबीचं प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यामुळे पोटाच्या स्नायूंचा जो पाठकण्याच्या भोवतीलच्या स्नायूंना आधार जो मिळायला पाहिजे तो सुद्धा आता मिळत नाहीये, बिकॉज ऑफ लॅक ऑफ ॲब्डॉमिनल वॉल टोन. या सगळ्याची परिणती पाठकण्याची दुखणी वाढण्यामध्ये झालेली आहे. आता ह्या जो ताण आलेला आहे तो आपल्याला एकदम हलका करता येईल का? नाही येणार. त्यासाठी आपल्याला हळूहळूच पुढे जायला लागेल. मग पुन्हा सांधे सैल करणारी पवन मुक्तासनं आली, ती एकदा जमायला लागली की साधं साधं आता आपण प्रात्यक्षिक पाहून घेऊया. उष्ट्रासन बॅकवर्ड बेंडिंगचं आसन आहे, पाठीला आधार घेऊन आहे. प्रात्यक्षिकात आपण पाहणार आहोत की उष्ट्रासनाच्या माध्यमातून आपल्याला खूपच फायदा होऊ शकतो. उष्ट्रासन वज्रासनातून कशी वाटचाल करते ते बघतोय आपण. दोन्ही हातांचा आधार आपल्या सुलभीकरणातला असल्यामुळे पायांमध्ये अंतर घेतलं आहे. हातांचा आधार बघा कशा पद्धतीने घ्यायचा आहे, अगदी बरोबर. पण इतकं शक्य नसेल तर थोडं अंतर ठेवून अशा पद्धतीने आपल्या कमरेला आधार द्यायचा. पायाचं माउंटिंग केलेलं आहे आणि सावकाश पाठीमागे मान कमरेतून झुकत जायचं आहे. आपली क्षमता ओळखायची आणि तिथे अंतिम स्थितीमध्ये डोळे मिटून प्राणधारणा. हे प्रत्येक आसनामध्ये आहेच. खूप छान. सावकाश उलट वाटचाल करत पुन्हा पूर्वस्थितीला यायचं आहे आणि वज्रासनात स्थिर व्हायचं आहे. अजून एक आसनाचा उल्लेख मी इथे करेन आणि ते अजून एक आसन आहे मार्जारासन. मागच्या एपिसोडमध्ये आपण ते पाहिलेलं आहे, तरी पण आपण चित्रांच्या माध्यमातून हे मार्जारासन जे आहे त्याच्या काही पोझेस ज्या आहेत त्या आपण बघून घेऊया की मार्जारासनातून आपण कसा फायदा मिळवू शकतो. मार्जार नावावरूनच मांजर आपल्या अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर ह्या मार्जारासनामध्ये काय आहे आता बघा. हे पहिल्या स्थितीमध्ये आपण पाहतो आहोत की गुडघ्यांवर उठून आपण उभे राहिलेलो आहोत. दोन्ही हात शरीरापुढे आपण ठेवलेले आहेत आणि आता पाठकण्याला एकाच वेळी अंतर्वक्र आणि बहिर्वक्र असा आकार देणारं हे एकमेव आसन आहे. पाहताय तुम्ही ह्या चित्रांकडे बघा. आता या आसनामध्ये आता पाठकण्याला आपण अंतर्वक्र आकार दिलेला आहे आणि मार्जारासन ब या स्थितीमध्ये पाठकण्याला आपण बहिर्वक्र असा आकार दिलेला आहे. आणि अशा रीतीने हे शशांकासन आहे पुढचं. हे पण एकदम अत्यंत सुंदर असं एक रिलॅक्सिंग पोश्चर आहे, रिलॅक्सिंग पोज आहे. मार्जारासनातूनच पुढे शशांकासनाचा सराव सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. थोडक्यात काय की पाठकण्याची दुखणी कमी करण्यासाठी आसनांचा तर फायदा तुम्हाला होणारच आहे, पण त्या जोडीला मन, भावना शांत करणं, प्राणायाम साधना अतिशय महत्त्वाची आहे. मी असं मगाशी म्हणत होते की काही मंडळींना ज्यांना एक असं म्हणतो की थोड्याफार प्रमाणामध्ये योगाभ्यास त्यांनी केलेला असतो किंवा काही आसनं त्यांना येत असतात,
तर कोणीही जमलं की त्याच्यासमोर पटकन ते करून दाखवणं की बघ मला हे जमतंय, तुझे लागतात का डोक्याला, तुझ्या म्हणजे पायाला डोकं लागतं का तुझं, अशा पद्धतीने पटकन ते करून दाखवणं. तर ह्या काही चुकीच्या पद्धती सुद्धा फॉलो केल्या जातात की खरं तर एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत मग अगदी तिसऱ्या बरोबर स्थितीत आहे. असं जायचं असतं. अगदी त्याबद्दल काय बरोबर आहे. सांगाल? हा फार चांगला मुद्दा तुम्ही आता चर्चेसाठी घेतलाय, कारण बऱ्याच वेळेला आसन हे कुठला तरी व्यायाम असल्यासारखं, एक्झरसाइज असल्यासारखं आपण करून दाखवतो. म्हणजे पटकन वज्रासनात बसणं किंवा पटकन एकदम शीर्षासन घालणं की मला कसं जमतंय, किंवा पटकन हस्तपादासनात बघू हात माझे कसे जमिनीला टेकतायत, तुमचे टेकतायत का नाही टेकत आहेत. तसं करणं अपेक्षितच नाहीये, कारण आसन वाटचाल करताना ही 5 स्थितीमध्ये आसनाची वाटचाल अपेक्षित आहे. पहिली असते ती आसनाची पूर्वस्थिती, म्हणजे दंड स्थितीतलं करत असाल, शयन स्थितीतलं करत असाल, बैठक स्थितीतलं, विपरीत शयन स्थितीतलं, ती तशी आदर्श पूर्वस्थिती घेणं अपेक्षित आहे. पूर्वस्थितीनंतर येते ती आसनाची वाटचाल, म्हणजे मार्चिंग टुवर्ड्स द गोल. मार्च केल्यानंतर मग आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये आपण पोचल्यानंतर काही श्वास आसनाच्या अंतिम स्थितीत प्राणधारणा. तर इथे अजून एक महत्वाचा मुद्दा येतो की आसन साधना करताना बऱ्याच वेळेला आसनाच्या अंतिम स्थितीत आपण श्वास रोखून धरतो. म्हणजे अगदी उष्ट्रासन आत्ताच पाहिलं आपण प्रात्यक्षिक, ह्या उष्ट्रासनामध्ये पाठीमागे डोकं गेलं की श्वास रोखून धरतो आपण. तर तसं अपेक्षितच नाहीये. आसनामध्ये आपण प्राणधारणा म्हणजे लक्ष श्वासावर एकाग्र करणं अपेक्षित आहे. अंतिम स्थितीनंतर येते उलट चाल. ज्या क्रमाने आपण आसन धारण केलेलं आहे त्याचा बरोबर विरुद्ध क्रमाने आसन आपण सोडत यायचंय. मग पुन्हा येते ती पूर्वस्थिती आणि मग विश्रांती अवस्था. असं टप्प्याटप्प्याने 5 स्थितीमध्ये आसन करणं अपेक्षित आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की काही मंडळींना एक सवय असते स्वतःला खूप स्ट्रेच करायचं. कशा अर्थाने की आता आपण समजा एखाद्या क्लासला जिथे योगाभ्यास चालतो अशा ठिकाणी जातोय, माझ्या शेजारचीला येत आहे, मला जमत नाहीये, मग त्याच्यासाठी स्वतःला इतका ताण द्यायचा की त्याच्यातून दुखापत होऊ शकते. किंवा काही वेळेला जे शिक्षक असतात, मार्गदर्शक असतात, ते सांगतात की तुम्हाला जर अमुक अमुक एक त्रास असेल तर हे आसन करू नका. या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स बद्दल काय सांगाल? हे इन्स्ट्रक्शन्स किंवा ह्या सूचना अतिशय महत्त्वाच्या असतात. कारण आपल्या देहाला, आता उदाहरण घेऊया, एखाद्या स्त्रीने वयाच्या 40-45ला आसन वर्गामध्ये, योगासन वर्गामध्ये नाव दाखल केलं, ती आसनाला जायला लागली आणि अचानक तिला असं लक्षात आलं की नाही हे तर सांगतायत की काही मासिक धर्म समस्येवरती विपरीतकरणी मुद्रा ही मला अतिशय फायदा देणारी आहे. आता ह्या विपरीतकरणी मुद्रा जी मला फायदा देणारी आहे, पण त्या स्थितीमध्ये जर मला कमरेचा भाग उचलून वर घ्यायचा आहे तर तो माझ्या बोजड झालेल्या देहाला एकदम वर उचलणं मला सहज साध्य ते होणार नाहीये. मग त्यासाठी मला टप्प्याटप्प्याने आसनाच्या अंतिम स्थितीकडे वाटचाल करायला हवी. कशी? आपण पाहिलं होतं पहिल्या आपल्या भागामध्ये उत्थित एकपादासनाचा सराव. उत्थित एकपादासनानंतर आपण करणार आहोत उत्थित द्विपादासनाचा सराव. उत्थित द्विपादासनाच्या सरावानंतर आपण अलगद भिंतीला पाठ टेकवून हळूहळू कमरेचा भाग वर उचलणार आहोत. मग विपरीतकरणी एकदा साध्य झाली की मग त्यानंतर पुढे सर्वांगासनाचा प्रवास आपल्याला करता येईल. आणि सर्वांगासन एकदा जमलं की नंतरच मग हलासनाचा प्रयोग आपल्याला करता येईल. कारण कठीण झालेले सांधे स्नायू अचानक रिलॅक्स होत नाहीत आणि मग तो मसल फायबर एखादा तिथला पुल होतो, तुटतो. हलासनाचा विशेषतः सराव आपल्याला अजिबात काही माहीत नसताना सराव केलेल्यांना मानेची दुखणी म्हणजे डिस्क प्रोलॅप्स होऊन हॉस्पिटलला ऍडमिट केली गेल्याची उदाहरणं सुद्धा आहेत. काय? शास्त्र अतिशय चांगलं आहे पण त्याचा अतिरेक आपण करतो, मार्गदर्शनाशिवाय करायला जातो आणि मग त्रास झाला म्हणून शास्त्राला नावं ठेवतो. ते चुकीचं आहे. ही स्पर्धा नाहीये ना शेवटी. अगदी बरोबर. ही स्वतःची स्वतःची साधना आहे. इथे स्पर्धात्मक भाव कुठेही असता कामा नये. आमच्या वर्गात येणाऱ्या साधकांना आम्ही नेहमी सांगतो डोळे मिटून अंतिम स्थिती घ्या. का? शेजारचा काय करतोय ते आपल्याला कळू नये, सर्वात महत्वाचं. आणि डोळे मिटल्यानंतर अंतर्मुख व्हायला जास्त मदत होते ना. श्वासावर प्राणधारणा करायची जी आपल्याला ती जास्त सहज साध्य होते. अगदी शेवटची काही मिनिटं आपल्याकडे आहेत, 1-2 मिनिटं. तर जाता जाता या प्राण साधनेबद्दल, प्राणायामाबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? प्राणायाम साधना ही सोपी नक्कीच नाहीये. मंडळी, एक साधं उदाहरण देते. एखादा बल्ब आपण लावतो
त्या बल्बमध्ये वाहणारी जी इलेक्ट्रिसिटी असते ती बल्बला हात लावून त्या वाहणाऱ्या इलेक्ट्रिसिटी किती एम्पियर आहे किंवा त्याची किती क्षमतेने ती वाहते याचा अंदाज आपल्याला घेता येईल का? शक्य नाहीये. त्याचप्रमाणे माझ्या देहामध्ये आत्ता खेळणारी माझी प्राणशक्ती जी आहे, ज्या योगे मी हसतेय, मी बोलतेय, मी खेळतेय, मी वाचन करते, मी व्यक्त करते, या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या आपल्या देहामध्ये होणाऱ्या प्राणशक्तीच्या माध्यमातूनच होत असतात. ही माझ्या देहामध्ये असलेली प्राणशक्ती किती आहे ही माझ्या साधनेनेच मला कळू शकते. मला आज मी श्वासावर लक्ष द्यायला सुरुवात केलं, मला प्राणायामाचं नियंत्रण आता जमायला लागलं, देहातली प्राणशक्ती मी इकडे तिकडे कुठेही कशीही हलवू शकते, त्याद्वारे माझं कुंडलिनी जागरण मी करू शकते. ह्या कल्पनांवर कृपा करून विश्वास ठेवू नका. ही साधना सोपी नक्कीच नाही आहे. साधनेतली निरंतरता, साधनेतले प्रामाणिक प्रयत्न हेच तुम्हाला अंतिम गंतव्यापर्यंत घेऊन जाणार आहेत. प्राणायाम ही साधना आहे, ते साध्य नाही आहे. त्यामुळे महत्त्वाचं हे आहे की ती साधना त्या तीव्रतेने आणि मी प्राणशक्तीशी खेळते आहे हा मुख्य विचार डोक्यात ठेवूनच करता आली पाहिजे. थोडक्यात योग ही गोष्ट आपल्या शरीराबरोबर आपल्या मनाशी सुद्धा तितकीच संबंधित आहे हे आपण कुठेतरी आतापर्यंत नक्कीच जाणून घेतलं असेल. याबद्दल आणखीन आपण सविस्तर बोलणार आहोत आपल्या पुढल्या भागांमध्ये. आजच्या भागात मात्र आपण इथेच थांबतोय. नमस्कार. नमस्कार.